नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलंय का की लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, तुमच्या बोलण्याला किंमत देत नाहीत, किंवा तुम्ही खूप काही सांगण्याचा प्रयत्न करता पण शब्दच साथ देत नाही? नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज, आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. खरे सांगू, समस्या तुमच्यात नाही आहे, समस्या आहे तुमच्या शब्दांच्या वापरात. कारण या जगात माणसाची किंमत त्याच्या कपड्यांवर, पैशांवर, लुक्सवर नाही, तर तो कशा बोलतो यावर ठरते. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी भाषा जी तुमची किंमत वाढवेल लोकांच्या मनात. नंबर 1, नम्रतेची ताकद. आपण समजतो मोठ्याने बोलणं म्हणजे ताकद, पण खरं तर शांत, नम्र शब्द जास्त प्रभावी असतात. एकदा विचार करा, तुम्हाला कोण आवडतो? आरडाओरडा करणारा माणूस की शांतपणे समजवणारा? नम्रता म्हणजे कमजोरी नाही, ती एक अशी ताकद आहे जी लोकांना तुमच्याकडे ओढते. नंबर 2, स्वतःबद्दल कशा बोलता हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्वतःबद्दल म्हणत असाल, मला काही येत नाही, मी काहीच नाही, तर लोक का विश्वास ठेवतील तुमच्यावर? तुम्ही तुमचं मार्केटिंग खराब करताय. बोलताना नेहमी सांगा, मी शिकतोय, मी प्रयत्न करतोय. हे कॉन्फिडन्स दाखवतं. नंबर 3, नाही म्हणण्याची कला. लोकांना खुश करण्यासाठी आपण हो म्हणत राहतो आणि मग आतून तुटत राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे नाही म्हणायला हवं तिथे हो म्हणणं म्हणजे स्वतःचा अपमान. पण नाही कसं म्हणायचं? माफ करा, पण मी हे करू शकणार नाही. इतकं साधं आणि तरीही प्रभावी. नंबर 4, गॉसिप टाळा. तुम्ही कोणाबद्दल वाईट बोलता, लोक ऐकतात, पण ते तुमच्याबद्दल काय विचार करतात माहिती आहे? हा माणूस आपल्याबद्दलही असंच बोलेल. म्हणून शब्द वापरा, पण जबाबदारीने. नंबर 5, आवाजाची शक्ती. हा आवाज ऐकून तुम्हाला काय वाटतंय? तुमचा टोनच तुमचा इम्प्रेशन बनतो. थरथरणारा आवाज आत्मविश्वास कमी करतो, शांत आवाज प्रभाव वाढवतो. नंबर 6, कमी बोला, पण अर्थपूर्ण बोला. खूप लोक बोलतात, पण थोडेच लोक ऐकले जातात. का? कारण ते बोलतात व्हॅल्यू देणारे शब्द. नंबर 7, ऐकण्याची सवय लावा. लोकांना काय आवडतं माहिती आहे? त्यांना ऐकून घेणारा माणूस. जेव्हा तुम्ही कोणाला मनापासून ऐकता, ते तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात. नंबर 8, तक्रारी नाही, उपाय बोला. तक्रार करणारे खूप असतात, पण सॉल्युशन देणारे कमी. तुम्ही कोण व्हायचं? नंबर 9, भावना व्यक्त करा. मला वाईट वाटलं, मला आनंद झाला. हे बोलणं कमजोरी नाही, हे तुमचं ह्युमन साईड दाखवतं. नंबर 10, कृतज्ञता. एक जादू. धन्यवाद, तुमच्यामुळे शक्य झालं. हे शब्द लोकांच्या मनात घर करतात. नंबर 11, तुलना सोडा. तो माझ्यापेक्षा चांगला आहे. नाही, तुम्ही युनिक आहात. नंबर 12, स्पष्टता ठेवा. अर्धवट बोलणं, गैरसमज. क्लिअर बोला, सिंपल बोला. नंबर 13, आत्मविश्वास वर्सेस अहंकार. मी करू शकतो. आत्मविश्वास, मी सगळ्यात मोठा.
अहंकार. फरक समजून घ्या. नंबर 14, रागात बोलू नका. रागात बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. नंबर 15, सकारात्मक शब्द वापरा. तुमचे शब्द कुणाचं आयुष्य बदलू शकतात. शेवटी एकच सांगतो, लोक तुमचं रूप विसरतील, तुमचे कपडे विसरतील, पण तुम्ही त्यांच्याशी कशा बोललात हे कधीच विसरणार नाहीत. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बोलाल, थोडं थांबा, विचार करा आणि मग असा शब्द निवडा जो फक्त वाक्य पूर्ण करणार नाही, तर तुमच्या मनात तुमची किंमत वाढवून जाईल. कारण कदाचित तुमच्या एका वाक्यामुळेच कोणीतरी तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात ठेवेल. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण हो. तुम्हाला सुख समृद्धी लाभो हे ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.